नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो आहे, हा माझा ॲक्च्युली टेम्पररी स्टे आहे, 1-2 आठवड्याचा. त्याच्यानंतर मला माझा परमनंट स्टे इथे शोधायचा आहे. तर माझा जो स्टे आहे तो चर्च स्ट्रीटवर आहे. टोरंटोमध्ये जी चर्च स्ट्रीट आहे त्या चर्च स्ट्रीटवर आहे. आणि ही जी हॉटेल आहे हे जवळजवळ एक 25-26 मंजिलचं हॉटेल आहे. त्यातल्या 22व्या फ्लोअरवर मला याने रूम दिलेला आहे. हा जो समोर व्ह्यू बघताय तो माझ्या बाल्कनीच्या बाहेरचा व्ह्यू आहे. तर ही आहे रूम. ठीक आहे, ही अशी ही रूम आहे, म्हणजे हॉल कम किचन आहे ॲक्च्युली. तर हा आहे एंट्रन्स, मेन दरवाजा. ठीक आहे. तर यांनी इथे ते हॉटेलमध्ये बघितलं असेल तर हे असे देतात डू नॉट डिस्टर्बचे साईन. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला जर कोणी डिस्टर्ब करायचं नसेल तर हा साईन जो आहे ना तो बाहेर लावायचा. लेफ्ट हँड साईडला वॉर्डरूफ दिला आहे त्यांनी. बाहेर ग्लास आहे, आरसा आहे आणि आत वॉर्डरूफ आहे. याचा यूज होतो कशासाठी तर बाहेरून जर आपण आलो तर आपले शूज आपण इथे ठेवू शकतो आणि स्नो जॅकेट्स असतात वगैरे आपले ते आपण इथे ठेवू शकतो. कपडे पण इकडे आपले होतात. काही सामान वगैरे ठेवण्यासाठी जागा त्याने दिलेली आहे. इकडे हे लाईटचं बटन आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे कसं खाली बटन केलं की ऑन होतं आणि वरती केले ऑफ होतं. इथं उलटं आहे. इकडं खाली केलं ऑफ होतं, वरती केलं ऑन होतं. इकडे हे जे बॉक्स तुम्ही बघताय हे त्यावेळी इमर्जन्सीमध्ये अनाऊन्समेंट होते ना त्याचं बॉक्स आहे. खालून समजा बिल्डिंगला आग लागली आणि बिल्डिंग जर खाली करायची असेल ना तर खालून ते लोक अनाऊन्स करतात आणि मग इथून आपल्याला मॅसेज मिळतो आणि मग आपण आपली ही रूम आहे ती खाली करू शकतो स्टेअरकेसनी, पायऱ्यांनी खाली जाऊन. याच्याच वरती ना हा दिलेला आहे त्यांनी स्मोक डिटेक्टर. समजा ह्या रूममध्ये कुठे आग लागली किंवा धूर झाला ना तर हा डिटेक्ट करतो आणि हा अलर्ट करतो खालच्या मेन सिस्टमला. तर केअरफुली ॲक्च्युली तर जेवण वगैरे बनवताना काळजी घ्यायची असते की धूर वगैरे होऊ नये करून. त्याच्यानंतर इकडे हा किचन दिला आहे त्यांनी. हा असा किचन आहे, छोटा किचन आहे, एकदम छोटा. आणि छोट्या किचनमध्ये त्यांनी बरोबर सामान व्यवस्थित फिट केलेलं आहे. बघा काय काय सामान फिट केलं आहे. हा जो आहे ही वॉशिंग मशीन आहे. ही खालचा जो भाग आहे ना हा खालचा भाग कपडे धुवायचा. वरचा भाग जो आहे ना तो कपडे सुकवायचा आहे. याच्याबरोबर एक कार्ड येतं, त्या कार्डमध्ये पैसे टाकायचे आणि मग आपण इथे टॅप करून इथं डिस्प्ले आहे बघा, या डिस्प्लेमध्ये हे ऑप्शन्स वगैरे आहेत. त्याच्यानंतर हे वरते कपाट आहेत बघा सगळी. या कपाटामध्ये काही ना काहीतरी त्यांनी दिलेलं आहे. जवळजवळ सगळं सामान दिलेलं आहे. इथे त्यांनी ग्लास दिले आहेत, चहाचे कप दिले आहेत, वरती प्लेट दिल्यात, खाली भांडी घासायचं लिक्विड आणि ते आहे. इथं पाण्याचा नळ आहे. हे गरम पाणी, हे थंड पाणी. त्याच्यानंतर इकडे त्यांनी हा टोस्टर दिलेला आहे. टोस्टर दिलेला आहे. हा मायक्रोवेव्ह आहे. आपलं जर जेवण जर समजा थंड झालं आणि गरम करायचं असेल तर यात ठेवून आपण गरम करू शकतो. हे टाईम दिलेलं इकडचं सध्या वाचले 3:55 झालेत इकडचे, दुपारचे 3:55. इथे त्यांनी हा एक पॅन दिलेला आहे. त्यांनी ॲक्च्युली थोडीशी भांडी दिलेली आहे. हा एक पॅन दिला आहे त्यांनी आणि ही 2 भांडी दिलेत म्हणजे जेवण बनवायला. त्याच्यानंतर हा जो आहे समोर हा आहे ओव्हन. ओव्हन कम इलेक्ट्रिक गॅस. आपल्याकडे कसं सिलेंडर असतो आणि सिलेंडरचा तो आपण पाईप गॅसला जोडतो आणि मग ती आग लागते, मग आपण जेवण बनवतो. इकडे उलटं आहे. इकडे इलेक्ट्रिकवर गॅस बनवतात. म्हणजे ही जी मशीन आहे हे ॲक्च्युली गॅस आहे, म्हणजे याच्यावर आपण जेवण बनवू शकतो. हे 4 यांनी हे जे सर्कल दिले आहेत ॲक्च्युली ह्या कॉईल आहेत. हे कसं काम करतं सांगू तुम्हाला. तर एक कॉईल चालू करून दाखवतो. ही समजा मी कॉईल चालू केली, हे याचं बटन आहे. आता ही कॉईल गरम होणार
ठीक आहे. लाल होणार. आता लगेच लाल होईल बघा, झाली सुरुवात लाल व्हायला. आता ही गरम होणार. ठीक आहे. याच्यावर आपण भांडे ठेवायचं आणि मग आपण जेवण बनवायचं. तर हे लाईटवर चालतं, गॅस वगैरे कन्सेप्ट नाही आहे इकडे. यालाच यांनी हा ओव्हन दिलेला आहे. ठीक आहे. यामध्ये आपण चिकन वगैरे ग्रिल वगैरे करू शकतो. ठीक आहे. बेक वगैरे करू शकतो याच्यातून. इकडे त्यांनी हा डिशवॉशर दिलेला आहे. भांडी धुवायची मशीन आहे, खरकटी भांडी धुवायची मशीन थोडक्यात. आता हे अशी मशीन असते बघा. याच्यामध्ये खरकटी भांडी आपण लावून ठेवायची, अशी कशी पण नाही टाकायची. यात लावून ठेवावी लागतात, व्यवस्थित लावून ठेवावी लागतात खरकटी भांडी. प्लेटा, परत ग्लास, वाट्या वगैरे अशा लावून ठेवायच्या व्यवस्थित उलट्या करून. आणि यात लिक्विड टाकायचं आणि हे बंद करायचं आणि चालू करायचं. मग अर्ध्या पाऊण तासामध्ये ना मस्त चकचकीत भांडी धुवून निघतात. इकडे त्यांनी हा एक कॉफी मशीन दिलेली आहे मला. मी काय अजून नाही पिलो, मला कॉफी वगैरे नाही आवडत. ग्लास दिलेला कॉफी प्यायला हा. हे कॉफीचे 4 प्रकार दिलेले आहेत हे. आणि ही मशीन आहे, मला माहीत पण नाही कशी यूज करायची. हे चमचे दिलेले आहेत. यात त्यांनी चाकू, पळी वगैरे दिलेली आहे, झारी दिलेली आहे. हे भाजी कापायचं, खिसणी दिलेली आहे. हे ग्लव्ज आहेत गरम वस्तू पकडायला. त्याच्यानंतर इकडे हा फ्रीज दिलेला आहे त्यांनी, डबल डोअरचा फ्रीज आहे. इकडे हा लॅम्प आहे. टेबल दिलेला आहे त्यांनी, ही चेअर दिलेली आहे. इकडे हा टी व्ही दिलेला आहे. इकडे यांच्यामध्ये लोकल चॅनल आहे त्यांच्या इकडचे. ही बाल्कनी आहे. आता बाल्कनी बंद आहे, त्यांनी बंद करून ठेवलेली आहे. हा बाल्कनीचा बाहेरचा व्ह्यू आहे. ठीक आहे. मोठी बाल्कनी आहे. आता तुम्ही खाली पाणी बघता ना, हे ओलं दिसतं तुम्हाला बाल्कनी. हे ॲक्च्युली गोठलेलं पाणी आहे. स्नो झालेला 2-3 दिवसापूर्वी. तर स्नो आत आलेला आणि तो थोडा स्नो साठलेला. आता झालं कसं, आता सध्या बाहेर टेम्परेचर -2 आहे. तर हे जे पाणी आहे ना, हे गोठलेलं पाणी आहे. ठीक आहे. आत हा जो आहे तो हीटर आहे. आता हा खूप महत्त्वाचा आहे. इथे रूम गरम करायचं काम हे करतो, रूमचं टेम्परेचर मेंटेन ठेवायचं, कंट्रोल करायचं काम करतो. हा इथे कंट्रोलर आहे, सध्या तो सेट केलेला आहे. आणि याच्यातून गरम हवा येते. बाहेर किती जरी मायनसमध्ये टेम्परेचर असलं ना, तर याच्यामुळे आपल्या घरातलं जे टेम्परेचर, रूमचं टेम्परेचर आहे ना, हे मेंटेन होतं. तर ह्याच्यातून ही गरम हवा येते. इकडे हा त्यांनी व्हेंट दिलेला आहे, हा बेडरूमला अटॅच आहे, तर बेडरूम पण गरम होते. हा सोफा सेट आहे. त्याच्यानंतर इकडे टॉयलेट आहे. टॉयलेटच्या बाजूलाच यांनी हा आरसा दिला आहे. टॉयलेटमध्ये बघा यांनी काय दिलं आहे, हेअर ड्रायर दिला आहे, शॅम्पू दिला आहे, कंडिशनर दिला आहे, साबण दिला आहे, छोटासा साबण दिला आहे. त्याच्यानंतर हा टब आहे, बाथ टब आहे हा. इकडचे लोक यामध्ये आंघोळ करतात, झोपून करतात, उभं राहून करतात, बसून करतात. तर हा जो वरती आहे तो शॉवर आहे. हा शॉवर ऑन कधी होतो त्याचं बटन इथे आहे. हा वर करायचं बटन. आणि हा फिरवला, इकडे फिरवला, जे तुम्हाला निळं दिसते तो एरिया म्हणजे थंड पाणी, लाल दिसते तो एरिया गरम पाणी. हा टॉयलेट आहे. आता इथे ना जेट नसतो. जेट म्हणजे पिचकारी असते बघा, ती पिचकारी नाही दिली त्यांनी इथे. म्हणजे इकडचे लोक काय करतात, शेवटचा जो कार्यक्रम आहे ना तो ह्या कागदाने करतात, कागदाने पुसतात. माझा बंदोबस्त केलेला आहे ऑलरेडी चिंपाटाचा. हा बेडरूम आहे. ह्या एक वॉर्डरोब दिलेला आहे. हा असा बेड आहे. इकडे त्यांनी एक रेडिओ दिलेला आहे, FM आहे. याच्यामध्ये जे टाईम दाखवतं आहे चुकीचं दाखवतं ॲक्च्युली. हे काय आहे, हे चप्पल आहे ॲक्च्युली, घरात घालायला चप्पल आहे. 2 दिलेत त्यांनी, मी ऑलरेडी घातलेली आहे. तर हा इकडून जो बोललेलो, इकडून गरम हवा येते.
आणि तो जो हीटर आहे ना तो थंडीमध्ये गरम हवा द्यायचं काम करतो आणि उन्हाळ्यामध्ये ACचं काम करतो. आता इथं बघा हे काय आहेत, इथे हे पिन आहेत. इथे आपण पिन लावून आपलं मोबाईल वगैरे चार्ज वगैरे करू शकतो. आता तुम्ही बघाल ना इकडे हे चपट्या पिन आहेत. इकडे चपट्या पिन असतात. हे 3 पिन आहे, ही पण 3 पिन आहे. पण ह्याच्या खालच्या जे 2 असतात ना ते चपटे असतात. तर मग मी तुम्हाला दाखवतो. इकडचे चार्जर कसे असतात बघा. माझ्याकडे एक चार्जर आहे इथला. आता हा बघा हा चार्जर आहे ना, असे असतात पिन. आपल्याकडे गोल असतात, यांच्याकडे असे चपटे असतात. ठीक आहे. तर असा होता हा रूमचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन येत राहतील. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. मी नवीन व्हिडिओ प्रत्येक वेळी आणत राहीन नवीन टॉपिकवर. खूप सारे टॉपिक्स आहेत इकडे सांगायला. शिक्षण पद्धती, इकडचे जॉब अपॉर्च्युनिटीज, इकडचं ट्रान्सपोर्ट, गव्हर्मेंटच्या स्कीम्स, इकडचं खानपान, खूप गोष्टी आहेत. इकडच्या संस्कृती वगैरे ज्या आहेत त्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यावर बोलण्यासारखं आहे. इथून पुढे मी जसं मला टाईम भेटेल तसं मी तुमच्यासाठी नवीन टॉपिकवर इंटरेस्टिंग गोष्टी घेऊन येत राहीन. तर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, म्हणजे मला तेवढा सपोर्ट मिळेल. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.